मोदकाचं आपण पीठ मळून घेतलं होतं आणि 1 तास रेस्ट दिली. तर मी घेतलं होतं 1 वाटी म्हणजे छोटी वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा मिक्स केलं. त्याला 2-4 चमच्याचं तेलाचं मोहन घातलं आणि चांगलं घट्टसर पीठ मळून घेतलं आणि 1 तासाची रेस्ट दिली. मग असे छोटे-छोटे गोळे करून घेतले. मी हातावरच बनवायला लागली कारण मला आज जरा जास्तच मोदक पाहिजेत. तुम्ही लाटून बनवू शकता, चांगल्या पाकळ्या पाडू शकता. मला आता थोडीशी घाई असल्यामुळं मी जे सारणाचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यासाठी मी आता व्हिडिओ बनवायला लागले. कमी वेळ माझ्याकडे असल्यामुळं आता हे सारण जे घेतले आपण बनवले ते आपण ह्याच्यात भरणार आहोत. पारी हातावरच करून घेतली मी. ह्याला सगळं अगोदर पाणी लावून घ्या पहिलं आणि हात पुसून मग तुम्ही सारण भरून ठेवा. असं भरा जेवढं बसतंय तेवढं. परत पाण्यात हात बुडवा असा आणि नंतर कपड्याला पुसून मग तुम्ही असं चिकटवा. असा सगळे मोदक करून घ्यायचे आणि बंद करून घ्यायचा. कारण हे मैद्यामुळं ते चांगलं सॉफ्ट होतंय पीठ तुमचं. तर तुम्ही जसा आकार द्याल तसं ते बसतंय. पण मला आता जास्त मोदक बनवायचं असल्यामुळं मला माझ्याकडं वेळ नाही म्हणून मी हे बघा मी अशी सगळी मोदक बनवून घेतलेत. अजून एक ताट आहे खाली. आता मी तेल तळायला ठेवते. बनवणं सुरूच आहे अजून. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम झालं आहे, वाफ निघायला लागले मस्त. तेलात बघते सोडून असं सगळं तळून घ्यायचं. मी सारणाचा पहिलाच व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघावा लागेल. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा पांढरी शुभ्र. आता तेल थोडंसं तापलं आहे. पांढरी शुभ्र काढायचे असतील तर कमी वरती गॅस ठेवा तुम्ही आणि सारखं हलवत राहा. कारण ह्याला आपण जास्त भिजू दिलेलं आहे, मुरू दिलेलं आहे पीठ, तर कच्चं राहण्याची तर शंकाच नाही. आणि तुम्ही ज्याला जसा आकार द्याल तसं ते बसते. थोडासा तर कलर येतोच कारण मोदक म्हणलं की त्याला जेव्हा आपण चिमटवतोय वरी शेंडी बनवतोय का नाही त्याची, त्याला काय होतंय माहिती आहे का, जाड होतंय तिथं. त्याच्यामुळे ते तळलं गेलं पाहिजे. कच्चं राहिल्यावर आपल्याला चांगलं वाटतंय का नाही. होऊ द्यायचं थोडंसं लाल. एवढं पांढऱ्याच्या भानगडीत पडायचं नाही. जे उकडीचे मोदक असतात का त्याला पण हेच सारण असते. मी टाकणार आहे ते पण व्हिडिओ उकडीच्या मोदकाचा. ते होते बघा पांढरे मस्त. त्याला वाफवून घ्यायचं असतं. आपले आता चांगले तळलेत मोदक कारण गरम आहे तेल खूप. आता आपण काढून घेऊ आणि त्याचं ती वरची जी पारी बनवली होती आपण ती पातळच होती, एवढी काही जाड नव्हती. त्याच्यामुळं आपली तळली गेलं आहे सगळा मोदक. आता आपण काढून घेऊ. हे बघा